पावसाचं आणि मुंबईकरांचं नातं हे जरा वेगळं आहे. कारण मुंबईकरांसाठी पाऊस हा जितका प्रिय आहे तितकाच तो अप्रिय सुद्धा आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. विशेषतः मुंबईकरांसमोर जर का पाऊस हा विषय निघाला की त्यांना सर्वात प्रथम आठवण होते ती 26 जुलै 2005 या दिवसाची. कारण या दिवसाने प्रत्येक मुंबईकरांच्या मनात एक भीती निर्माण केली आहे. या दिवशी मुंबईकरांनी ते अनुभवलं ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. मुंबई आणि मुंबईकर कधीच थांबत नाही असं आपण नेहमी म्हणतो, मात्र 26 जुलै 2005 या दिवशी घड्याळाचे काटे सुरू होते, पण कधीही न थांबणाऱ्या मुंबईची तुंबई झाल्याने हे शहर मात्र थांबलं होतं. तर मग पाहूयात 20 वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईत नेमकं काय घडलं होतं. नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. 26 जुलै 2005 नेहमीच्या दिवसासारखीच या दिवसाला सुद्धा सुरुवात झालेली. शाळा, महाविद्यालय, कार्यालय सर्व काही सुरू असल्याने सर्वच जण नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले आणि आपापल्या जागी पोहोचले. त्या दिवशी पावसाची रिपरिप सुरूच होती, पण दिवसा काळोख झाला आणि दुपारनंतर पावसाचा वेग हळूहळू वाढू लागला. दुपारी 12 नंतर पावसाने आणखीनच जोर धरला, पण सकाळी 10 वाजताच अनेक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं, कारण अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली होती. तर दुपारी 12 नंतर पाऊस काही थांबणार नसल्याचे दिसू लागल्याने आणि पाणी साचायला लागल्याने कार्यालयातील लोकांनी सुद्धा घराकडे धाव घेतली. मिळेल ते वाहन पकडून मुंबईकर घराच्या दिशेने निघाला, पण पावसाने रौद्ररूप धारण केल्याने रिक्षा, कार्स, टॅक्सी, बस यांची चाकं पाण्यात बुडाली आणि मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची रुळं पाण्याखाली गेल्याने ती सुद्धा एका जागी थांबली. पावसाचा वाढलेला जोर आणि मुंबईची तुंबई झाल्यामुळे नागरिकांना कमरेच्या वर आलेल्या पाण्यातून वाट काढणं असह्य झालं. मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने आसरा घ्यायलाही लोकांना जागा मिळाली नाही. पण काही लोक अशी होती जी जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यातून मार्ग काढत घराच्या दिशेने निघाली. पण मुंबईत वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका होता की काही जण काहीही कळण्याच्या आत पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. रस्त्याने प्रवास करणाऱ्या काही नागरिकांनी तर वाहनात पाणी शिरू नये म्हणून काचा बंद करून घेतल्या. पण त्या दिवशी आलेल्या जलप्रलयामुळे वाहनांमध्ये बसलेल्या अनेकांचा गुदमरून जीव गेला. त्यामुळे मुंबईने त्या दिवशी पावसाचे तांडव आणि सोबतच मृत्यूचं तांडव काय असतं ते पाहिलं. साधारणतः जून ते सप्टेंबर या पावसाच्या 4 महिन्यात जितका पाऊस पडतो तितका पाऊस 26 जुलै या एका दिवसात पडला होता. त्या दिवशी हवामान खात्याने मुंबईत 994 मिलीमीटर पावसाची नोंद केली. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी आलेला जलप्रलय किती भयंकर होता याचा अंदाज आपण लावू शकतो. 20 वर्षांपूर्वी झालेल्या या पावसामुळे अनेक मुंबईकरांच्या मनात पावसाविषयी भीती घालून दिली आहे. त्या दिवशी सर्वच जण एकमेकांच्या काळजीत बुडाले होते. वीज नाही, खाण्यासाठी अन्न नाही, थंडी जरी वाजली तरी अंगावर घेण्यासाठी अंथरूण नाही, कारण या जलप्रलयात अनेक मुंबईकरांचे संसार वाहून गेले होते. 20 वर्षांपूर्वीच्या या पावसाने मुंबईकरांच्या मनात आजही घर केलंय. 26 जुलैच्या या पावसानंतर वेगात पळणाऱ्या मुंबईला 28 जुलैपर्यंत ब्रेक लागला होता. डोक्याच्या वर गेलेल्या या पाण्याला ओसरण्यास वेळ गेला, ज्यामध्ये मुंबईतील मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जे साधारणतः 500 कोटींच्या घरात होतं. 26 जुलैच्या प्रलयात मालमत्तेसोबतच जीवितहानी सुद्धा झालेली. यामध्ये तब्बल 1000पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. ज्या लोकांनी अनेकांचा जीव वाचवला अशांना सुद्धा या प्रलयात आपला जीव गमवावा लागला. मुंबईतली जवळपास 14,000 घरं उद्ध्वस्त झाली. मुंबईतील इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार वाहून गेले. लोकलमध्ये अडकलेल्या शेकडो लोकांनीही रुळांवरून वाट काढत स्टेशनवरच आसरा घेण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात थांबलेले लोक अक्षरशः 2 दिवस तिथेच अडकून पडले होते, तर बाहेर पडलेले जीव वाचलेले लोक 8-10 तासांच्या पायपिटीनंतर घरी पोहोचले होते. या दिवशी तब्बल 37,000 रिक्षा, 4,000 टॅक्सी आणि 900 बसेसचं नुकसान झालेलं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली. यामुळे कोट्यवधीचं नुकसान झालं. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल कोरोना काळातच बंद राहिली होती असं अनेकांना वाटतं, पण नाही. ही लाईफलाईन 26 जुलैच्या पावसानंतर तब्बल 10 दिवसांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती, कारण कल्याण ते कसारा मार्गावरचा रेल्वे मार्ग खचला. त्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी 10 दिवस लागले होते. या पावसाचा विमान सेवेवरही परिणाम झाला. तब्बल 700हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली होती.
त्यामुळे 26 जुलै 2005 इथल्या मुंबईकरांनी आपल्या संसाराला रस्त्यावरील मूक जनावरांना आपल्या नजरेसमोरून वाहून जाताना पाहिलं, ज्यामुळे या दिवसाचे व्रण आजही 20 वर्षांनंतर सुद्धा मुंबईकरांच्या मनावर कायम असून हा दिवस आठवला तरी मुंबईकरांच्या मनात धास्ती भरते। तुम्ही 20 वर्षांपूर्वी या दिवशी नेमकं काय अनुभवलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करून आमच्या माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा।